जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। एक साथ राज की शुरू करेंगे। शुरू काम। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जयति तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे। भारत माता की जय, महात्मा गांधी की जय, सरदार वल्लभ भाई पटेल की जय, स्वामी रामानंद तीर्थ की जय, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिराई हो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिराई हो, वंदे मातरम, वंदे मातरम। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुरुम शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय अशा सर्वच ठिकाणी झेंडावंदन करून मुक्ती संग्राम लढ्यात योगदान देणाऱ्या शहीदांना तसेच स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता। त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही केली। मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड या 3 संस्थांनी मात्र स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती। हैदराबादवर भारतीय सेनानी चाल करून गेले आणि निजामशाही हादरली। हैदराबादचे सेना प्रमुख जल अल इदनीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला। हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला। हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला। हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटी विरुद्धचा लढा मराठवाड्यातील जनतेने यशस्वी केला। प्रामुख्याने मराठवाड्यात सर्वच ठिकाणी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात येते। त्याच अनुषंगाने मुरुम शहरातील जिल्हा परिषद मुलांची शाळा, कन्या प्रशाला, स्पेशल शाळा, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, प्रतिभा निकेतन विद्यालय, श्री माधवराव पाटील महाविद्यालय, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, नगर परिषद कार्यालय अशा सर्वच ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले। यात विशेष म्हणजे शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील 1939 सालची स्थापना असणाऱ्या मुरुम नगर परिषदेच्या वतीने झेंडावंदन करण्यात आले। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। यावेळी शाळेचे विद्यार्थ्यांसह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत म्हणून गाऊन देशभक्तीवर घोषणा देण्यात आल्या। यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी उपस्थित होती। मराठवाडा मुक्ती संग्राम लढा होऊन आज अनेक वर्ष होत आली, परंतु आजही मराठवाडा विकासापासून लाखो अंतर दूर आहे। निसर्गाने जरी कृपादृष्टी दाखवली नसेल तरी शासनाने यावर योग्य त्या उपाययोजना करायला हव्या होत्या। असो, स्वातंत्र्य सैनिकांनी आपले आयुष्य ज्या काही कारणांसाठी वेचले त्याची जाणीव ठेवून मराठवाड्यातील सामाजिक, आर्थिक, कृषी विषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून विकासाचा मार्ग सर्व मिळून निर्माण करूया। आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या तमाम मराठवाडावासियांना मनपूर्वक सदिच्छा। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।